बालगोविंदांना दहीहंडीत सहभागी घेऊ द्यायचा की नाही या निर्णयाची सर्व दहीहंडी पथकं वाट पाहत असताना कोल्ह्याच्या गोरखनाथ महिला पथकानं यंदा शनी शिंगणापूरला जाऊन दहीहंडी फोडण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी गोरखनाथ महिला पथकाचा सराव सध्या सुरू आहे। त्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। महाराष्ट्रातलं पहिलं महिला पथक म्हणून ओळख असणारं गोरखनाथ महिला पथक हे यंदा शनी शिंगणापूरला जाऊन आपली दहीहंडी फोडणार आहे। आपल्या सोबत या महिला आहेत आणि त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत। काय सांगशील, काय नेमका उद्देश आहे? उद्देश असा आहे की आमचा हे महाराष्ट्रातील मतलब भारतातील पहिला महिला दहीहंडी पथक आहे आणि मी गेल्या 10 वर्षापासून या पथकात आहे। आमचं असं आहे की आम्ही 5 थरच लावतो, आमची कॉम्पिटिशन नाही आहे थरांची। आमची महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि मुलांपेक्षाही कमी नाही आहेत हे आम्हाला दाखवायचं आहे। आपण जेव्हा आपलं संस्कृती दाखवतो त्यामध्ये संस्कृतीमध्ये मुलं आणि मुली ते वेगळं पार्ट होत नाही। मुलांना जे संस्कृती फॉलो करतायत ते पण मुलींना पण फॉलो करतोय। मग आम्ही जर तिकडे काही चर्चेत राहिलं शनी शिंगणापूर, मला असं वाटत नाही की आम्ही गेल्यानंतर ते शनी शिंगणापूरमध्ये जी चर्चा झालेली बायकांबद्दल मुलींबद्दल, ती बायका आणि मुलीबद्दल जी चर्चा होती ती मला वाटते आम्ही गेल्यानंतर थोडी कमी होईल। आम्ही नाशिक येथे शनी शिंगणापूर येथे चाललेलो आहोत। त्या ठिकाणी जे प्रकरणमध्ये झालेलं महिलांमध्ये संस्कृती जपणं हे सर्वांचंच काम आहे। तीच जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो। आम्हाला वहिनी भावनी तीच जपण्यासाठी की आपली संस्कृती आपल्याला आणखीन बाहेर पुढे नेऊन दाखवायची आहे आणि त्याच्यासाठी आम्ही पण त्यांच्यामुळेच आम्ही आज एवढ्या ठिकाणी चाललेलो आहोत आणि हे प्रयत्न आम्ही की संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करणार। काय सांगशील, सध्या तुमचा सराव सुरू आहे तर कशा पद्धतीने हा सराव चाललाय? आमचा कबड्डीचा पण क्लब आहे। आमच्या कबड्डीच्या मुली पण इथे गोविंदाच्या प्रॅक्टिससाठी येतात आणि आमची प्रॅक्टिस 1 महिना अगोदर सुरू असते। आम्ही प्रॅक्टिसमध्ये खूप मजा करतो, एन्जॉय करतो। ह्यात महिलांचे पण थर लागतात, मुलींचे पण थर लागतात आणि लहान मुलींचे पण थर लागतात। अशा पद्धतीने आमचे 5 थर लागतात। खूप आम्ही प्रॅक्टिसची एन्जॉय करतो 1 मंथ। तर दहीहंडीसाठीचा सराव जो आहे तो सुरू झालेला आहे आणि महिला पथक पण मोठ्या उत्साहाने आणि त्याच ताकदीने यंदाही दहीहंडीमध्ये उतरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरिंदमसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।